आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं जाईल असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय। तर सुनील केदारांची आमदारकी रद्द करताना दाखवलेली तत्परता कोकाटेंच्या बाबतीत का दाखवली जात नाहीये असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कायदेशीर प्रक्रियेकडे बोट दाखवलंय। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर अपात्रतेच्या संदर्भात पुढील प्रक्रिया केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। राहुल नार्वेकरांनी दिलेलं उत्तर म्हणजे चालढकल असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्यासाठी विरोधकांनी 2 उदाहरणांचा दाखला दिलाय। राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात कोर्टानं शिक्षा ठोठावली, त्यानंतर लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी लगेचच रद्द करण्याची अधिसूचना काढली। सुनील केदार यांनाही कोर्टानं शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली। मग माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय। सत्ताधाऱ्यांचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सुनील केदारांचा निर्णय झाला होता, लागलीच प्रत मिळवली होती की उपलब्ध करून घेण्यात आलेली होती की लवकर पाठवण्यात आली होती असंच मग विचारावं लागेल। कारण कोकाटे यांचा निर्णय होऊन आता 48 तास झाले तरी यांच्याकडे निर्णयाची प्रत कशी नाही पोचली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची लागलीच संध्याकाळी कशी पोचते। कृषी मंत्री कोकाटे यांच्या संदर्भातील निकालाची प्रत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही अपात्रतेची कारवाई करणार आहे असं नार्वेकरांनी म्हटलं। त्यांना मिळाली नाही का? त्यांना जर मिळाली नसेल तर आम्ही पाठवून देतो, सगळ्या मीडियामध्ये आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर 1995 मध्ये सरकारी घराचा लाभ मिळवताना फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे कोकाटेंच्या फक्त मंत्रिपदावर नाही तर आमदारकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोकाटेंना या प्रकरणी कोर्टानं जामीन मंजूर केलाय, मात्र कोकाटेंवरचे आरोप सिद्ध झाल्यानं त्यांना सुनावलेली शिक्षा आणि याआधी राहुल गांधी सुनील केदारांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा पवित्रा घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।